प्रेम म्हणजे घर. तुला घरात कसं वाटतं कम्फर्टेबल? तू कशीही वावरू शकतेस. तुला कोणी जज करणारं नाहीये. प्रेम कसं असावं, कसं नसावं किंवा कशा पद्धतीने करावं हे या चित्रपटात सांगितलेलं आहे. ही म्युझिकल आहे हा सिनेमा. हे एक विशेष आहे ज्याच्यामध्ये खूप खूप सुंदर गाणी आहेत, ज्याला रोहन रोहननी अतिशय अप्रतिम म्युझिक दिलेलं आहे. गायली आहेत मोठ्या मोठ्या गायकांनी. त्यामुळे अशी ही म्युझिकल लव्ह स्टोरी असं आहे. दोन काळातलं प्रेम म्हणजे साधारण 1970-71 आणि हे आजचं 2025 वगैरे या काळातल्या प्रेमाची गोष्ट आहे. आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत, तर त्याची एकत्र सुंदर गुंफण आहे. आणि त्याबरोबरच ही माणसांच्या नातेसंबंधांची सुद्धा गोष्ट आहे. हां, तुला पाहताची गोष्ट तर मी सांगणार नाही, कारण तुम्ही जाऊन सिनेमा बघायचा आहे तो. नाही, 10 जुलैला हा आमचा तुला पाहता चित्रपट रिलीज होतोय. जगभर दाखवला जाणार आहे. तर शेजारच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही पाहतो स्वतःला कुटुंबासोबत शेजारच्या मुलावरचा. शेजारच्या उत्तम सिनेमा आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे. त्यामुळे तुम्ही तो जरूर बघा. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्रमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, येत्या 10 जुलैपासून तुला पाहता हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय. मला तरी जणू एखादं कादंबरीचं पुस्तक गवसावं अशी ही कथा वाटते, कारण 2 पिढ्यांची सुरेल अशी ही प्रेमकथा आहे. नेमकी ही गोष्ट काय आहे आणि ही गोष्ट कशा पद्धतीने रंगली आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत, कारण आता माझ्यासोबत आहे स्टारकास्ट टीम. तर चला वेळ नको दवडूया आणि आपण संवादाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा तिघांचं सुद्धा नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि खरं तर मी जसं म्हणाले की ट्रेलर लॉन्च सध्या झाला आणि टीजर सुद्धा आउट झाल्यावरती मला असं वाटतं एखादी कादंबरी प्रेमाची सुंदर कथा सापडली आणि त्यासोबतच वास्तवाचं जे आहे ते सुद्धा दिसतंय. म्हणजे 2 पिढ्या आणि त्यांची प्रेमकथा. पण तुमच्याकडून ऐकायचं की नेमकी ही गोष्ट काय आहे तुला पाहता. मॅम, तुमच्यापासून सुरुवात. हां, तुला पाहताची गोष्ट तर मी सांगणार नाही, कारण तुम्ही जाऊन सिनेमा बघायचा आहे तो. पण हे मात्र नक्की सांगेन की दोन दोन काळातलं प्रेम म्हणजे साधारण 1970-71 आणि हे आजचं 2025 वगैरे या काळातल्या प्रेमाची ही गोष्ट आहे. आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत, तर त्याची एकत्र सुंदर गुंफण आहे. आणि त्याबरोबरच ही माणसांच्या नातेसंबंधांची सुद्धा गोष्ट आहे. त्यामुळे त्याला म्हणजे ह्या कथेमध्ये ही अशी एक सहज सुंदर सोपी अशी कथा आहे. म्हणजे त्याच्यात खूप काही चढ उतार किंवा खूप काही ड्रॅमॅटिक काही हे असं नाही, परंतु जे साधं सोपं असतं ते आपल्या जवळचं असतं. म्हणजे ते आपल्याला ते रिलेट होऊ शकतं. आपण त्याच्यात स्वतःला कुठेतरी बघू शकतो. तर त्यामुळे ही अशा प्रकारची कथा आहे मानवी नातेसंबंधांची आणि 2 काळातल्या प्रेम करणाऱ्या जीवांची, असं मी त्याच्याबद्दल सांगेन. आणि ते ही म्युझिकल आहे हा सिनेमा. हे एक विशेष आहे ज्याच्यामध्ये खूप सुंदर गाणी आहेत, ज्याला रोहन रोहननी अतिशय अप्रतिम म्युझिक दिलेलं आहे. गायली आहेत मोठ्या मोठ्या गायकांनी. त्यामुळे अशी ही म्युझिकल लव्ह स्टोरी असं आहे. खूप छान. सर, काय सांगाल? म्हणजे मॅमच्या उत्तरावरून वाटतं की आत्ताचा सध्याचा जो कॉन्टेंट चालू आहे त्यामध्ये एखादं साधं सरळ सोपं असं काहीतरी हा कॉन्टेंट आहे. हो, अर्थच हा म्हणजे प्रेमाच्या संदर्भातलं हा चित्रपट आहे. आणि ते त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे 70 आणि आत्ता याच्यातला आहे. तर मी फक्त एवढंच सांगेन की प्रेम कसं असावं, कसं नसावं किंवा कशा पद्धतीने करावं हे या चित्रपटात सांगितलेलं आहे, खूप सोप्या पद्धतीने. आणि यांनी सांगितलं त्याप्रमाणे खूप खरं आहे की काहीतरी असं काहीतरी वेगवेगळे ट्विस्ट वगैरे वगैरे असं काही नाही, सरळ सोपी कथा आहे ती. आणि आमच्या दिग्दर्शिका ज्या आहेत मयुरा प्रधान, त्यांनी ती लिहिलेली आहे, स्वतः डायरेक्शन केलंय, प्रोड्युसर पण त्याच आहे. तर ते मला असं वाटतं की हा चित्रपट लोकांना नक्की भावे इतका सोपा आणि सरळ चित्रपट आहे. खूप छान. प्रेम म्हणजे काय असतं हे त्याच्यात कळतं.
मला उत्तर फार आवडलं. म्हणजे प्रेम कसं असावं आणि कसं करावं, हो काय हे ह्यातून बघायला मिळणार आहे. हो काय सांगशील मला? ॲक्च्युली सेमच आहे. त्यांनी ऑलमोस्ट सगळंच कव्हर हो. केलेलं आहे या उत्तरामध्ये. अ, ह्याच्यामध्ये असंही आहे, की प्रत्येक जनरेशनमध्ये प्रेम व्यक्त करायची पद्धत कशी वेगळी असते. प्रेम तेच असतं. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटत असेल, मग ते नातं कुठलंही असू देत, पण आपल्याला प्रेम ही भावना तीच असते. पण व्यक्त करायची पद्धत प्रत्येक जनरेशनमध्ये ही वेगळी असते आणि ही इथे आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर म्युझिक खूप छान आहे ह्या फिल्मचं. गाणी इतकी जी आत्ता रिलीज झाली आहेत, ती गाणी खूप गाजतायत. ह्यामध्ये अजून एक वेगळी कॉन्सेप्ट आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे, जी आहे चेस अँड म्युझिक. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला चेस बरोबर म्युझिक असं इव्हेंट्स बघायला कॉन्सेप्ट. मिळतील, जिथे चेस कॉम्पिटिशन्स चालू आहेत आणि प्रत्येक मूव्हवरती म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे तन्वी, जेव्हा ती चेस खेळतीये, त्यावेळेस तिच्या प्रत्येक मूव्हवरती त्या गेमच्या इंटेन्सिटीच्या हिशोबाने सागर म्हणजे ज्यांनी हिरो. माझ्या बॉयफ्रेंडचं काम केलेलं आहे, जो हिरो आहे, तो म्युझिशियन आहे. तर तो इन्स्ट्रुमेंट म्हणजे ते म्युझिक जेव्हा वाजवतो, प्ले करतो, त्यावेळेस त्या गेमच्या इंटेन्सिटीवरती ते कसं चेंज होतं, ते कसं हाय एंड लोला जातं. ती एक वेगळी कॉन्सेप्ट चेस आणि म्युझिकची ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे, जी मला नाही वाटत आत्तापर्यंत कशातही आपल्याला बघायला मिळालेली आहे. सो ते एक नवीन काहीतरी ह्याच्यामध्ये आहे मूव्हीमध्ये. आणि बाकी तर सगळे ॲक्टर्स खूप छान-छान आहेत. सतीश सर आहेत, इला मॅम आहेत, निशिगंधा वाड आहेत, आनंद काळे आहेत. आमची जी कोरिओग्राफर आहे दीपाली विचारे, त्यांनीही याच्यामध्ये एक माझ्या आईचा रोल हं. केलेला आहे. असे आणि नचिकेत लेले आहे, जो सिंगर आहे आणि त्याचाही पहिला हा चित्रपट आहे. सो असे सगळे छान-छान ॲक्टर्स आहेत. त्याच्यामुळे आमचं तरुण वयही दाखवलंय, तरुण पण हां. दाखवलंय. त्यामुळे त्या हां. मधलेही पल्लवी पाटील, हो. आणि स्वप्नील. स्वप्नील, आकाश शिंदे असं मोठी त्याच्यामध्ये. सारखाच टीम आहे मी खूप. म्हणेन हो. खरं तर. सतीश सर, इला मॅम, मी तुम्हाला विचारेन. खरं तर दिग्गज आहात आता तुम्ही दोघंही आणि अनुभवी म्हणजे प्रचंड तुमच्याकडे अनुभव आहे. पण आजही जेव्हा एखादी स्क्रिप्ट किंवा प्रोजेक्ट घेतो, तेव्हा काही चेकलिस्ट असते का मनामध्ये, की ह्या गोष्टी आहे तर मी ह्या प्रोजेक्टसाठी किंवा ह्या चित्रपटासाठी हो म्हणावं. अशी काही ह्या चित्रपटासाठी होती जेव्हा स्क्रिप्ट तुमच्या हातात आली? नाही, माझी अशी चेकलिस्ट असं काही नसतं आणि दिग्गज वगैरे तू म्हणतेस, पण माझ्यासाठी प्रत्येक प्रोजेक्ट हा तुम्ही एक नव्याने त्याला जर भिडलात, एक विद्यार्थी म्हणून किंवा आत्ताच मी हे करतोय म्हणून जर केलं, तर त्याच्यातनं तुम्हालाही काहीतरी मिळतं आणि तुम्ही काही देऊ शकता, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे एक तर महत्त्वाचं म्हणजे मी आजपर्यंत अनेक चित्रपट केले, परंतु एवढी महत्त्वाची भूमिका माझ्या वाट्याला आली नाही. भूमिका चांगल्या आल्या, पण त्या छोट्या-छोट्या म्हणजे थोड्या सीनपुरत्या अशा इंटरेस्टिंग भूमिका मी केल्या. परंतु अ, चित्रपटामध्ये इतकी महत्त्वाची भूमिका ही माझ्याकडे प्रथमच आली. त्यामुळे हे एक महत्त्वाचं, की ती भूमिका तर सुंदर होतीच, परंतु ती एवढी महत्त्वाची सुद्धा होती. त्यामुळे मी फार विचार करण्याचा किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे जरी मयुरा आणि माझी आधी ओळख नव्हती, या सिनेमाच्या निमित्ताने तिची माझी भेट झाली. ती मला विचारायला आली आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली, की तिने या चित्रपटाची कथा जी मला सांगितली, त्याच्यामध्ये थोडे-थोडे नंतर बदल होत गेले. म्हणजे कथेचा गाभा मुळात तोच राहिला, परंतु त्याच्या आजूबाजूचं हे म्हणजे त्या कॅरेक्टरचं सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती आणि पर्टिक्युलरली अरुणजीच्या संदर्भात काही बदल होत गेले. पण त्यामुळे ती वेळोवेळी मला त्याचा इनपुट देत होती, की आता आपल्या गोष्टीमध्ये असं आहे, तसं आहे वगैरे. परंतु मुळातच ही कथा कल्पना मला आवडली होती आणि यातला ही भूमिका आहे मी म्हटलं तसं, की एवढी महत्त्वाची होती. त्यामुळे मी उत्सुकता होती मला. कारण म्हणजे ह्या नाही म्हणायचं प्रोसेसला कारणच हां नव्हतं. आणि या प्रोसेसला थोडा वेळ लागला काही ना काही
अडचणी मध्ये येत गेल्या होत्या. त्यामुळे आम्ही ऑन फ्लोअर म्हणजे ॲक्च्युली आमचं सिनेमाचं शूट व्हायला बराच काळ लागला. मी वाट बघत होते उत्सुकतेने की कधी एकदा सुरू मला होते. हे आणि त्याच्यात एक आणखीन एक महत्त्वाचं कारण असं होतं की माझ्याबरोबर सर होते, सतीश पुळेकर सर, की ज्यांच्याबरोबर मी आतापर्यंत काम केलं नव्हतं आणि मला काम करण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे तोही एक मुद्दा असा होता की मी आवर्जून ही मला फिल्म करायचीच होती असं. छान. सतीश सर, तुम्ही काय सांगाल? ह्या फिल्मच्या संदर्भात हा. मी मला पहिल्यांदी मयुरा मॅम भेटल्या. त्या स्वतः घरी आल्या आणि त्यांनी मला सांगितलं स्टोरी लाईन काय आहे ती, आणि मला ती आवडली. म्हणजे मी ते नाही करणार असं सांगण्याचा प्रश्नच नव्हता. बरं, आणखीन महत्त्वाचं म्हणजे तिला काही त्याच्यात आहे. बाकीचे कलाकार जे आहेत ते सुद्धा आवडणारेच कलाकार. आता हे नवीन असले हिरो हिरोईन, पण तरी सुद्धा ते खूप छान आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी स्टोरी लाईन मला सांगितली ती मला जास्ती आवडली, आणि माझं कॅरेक्टर त्याच्यात जे आहे तेही मला आवडलं, जे मी कधीही केलेलं नव्हतं आत्तापर्यंत. मिलिटरी ऑफिसर, रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर वगैरे असं केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे ते नाही म्हणूच शकलो नाही. आणि आता असं वाटतं की बरं झालं त्यावेळेला काहीतरी मूर्खासारखं रिॲक्ट झालं असतं, काय हे काय, हे मला नाही आवडत, तुम्ही तर हे कमी करा किंवा हे जास्त करा असं. तर ते चुकलं असतं माझं. म्हणजे मी तसं कधीच करत नाही. खरं म्हणजे कोरी पाठी घेऊन येतो, दिग्दर्शक सांगेल ते त्याच्यावर लिहितो मी. ही माझी पद्धत आहे. तर त्याच्यामुळे त्याने जे काही सांगितलं ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि ते खूप छान पद्धतीने त्यांनी मला सांगितलं. म्हणजे त्या ज्यावेळेला सीन प्रत्येक काढून घ्यायच्या त्यावेळेला ते काय असायला हवं ते खूप छान सांगायचं, आणि ते बरं झालं मी त्यावेळेला हो म्हणालो असं मला असं वाटतं. आणखी तू काय सांगशील? खरं तर जसं म्हणाले की तगडी स्टारकास्ट टीम आहे, तर सगळ्यांसोबत जेव्हा फर्स्ट टाइम सेटवरती तुझी ओळख झाली, भेट झाली, बिहाइंड द सीन्स काही शेअर करू शकशील आमच्यासोबत? नक्कीच करते. पण त्याआधी अ, तू त्यांना जो प्रश्न हो. विचारलास ना, त्यातलंच थोडंसं मला सांगावसं वाटतंय, की ए म्हणजे ही फिल्म मला मयुरानी हो. दिली, की तू हे कॅरेक्टर करशील का? आणि तू हे करावंस असं मला वाटतंय, कारण की मी तुला बघूनच हे लिहितीये. सो मी खूप आधीपासून त्यांच्याशी कनेक्टेड आहे, कारण की त्यांची पहिली शॉर्ट फिल्मसुद्धा मी केली होती. सो असं आमची ओळख होती. सो मला असं होतं ना, की ज्यावेळेस मला ही खात्री होती, की ही फिल्म मिळताना म्हणजे कुठलंही प्रोजेक्ट त्यांच्याकडनं मिळताना मला ही खात्री होती, की मला कुठल्याही गोष्टी बघायला लागणार नाहीत. आपण ना एखादं कॅरेक्टर करायचं म्हणतो, त्यावेळेस आपण विचार करतो, की हे चांगलं दिसेल का? हे ह्याचा म्हणजे हे तेवढंच इम्पॉर्टंट कॅरेक्टर असेल का? काही असे सीन्स तर नसतील ना, जे आपल्याला करता येणार नाहीत. अशा भरपूर गोष्टी असतात, ज्या मनात असतात एका ॲक्टरच्या, एखादी भूमिका करताना. पण मला एवढा विश्वास होता त्यांच्यावरती, की त्यांनी मला एखादं कॅरेक्टर सांगितलंय ना, मग ते सगळा विचार करूनच त्यांनी मला दिलेलं असणार आहे. त्यामुळे तिथे कुठलाही विचार करायची गरज नाहीये आणि ते आपल्या हिताचंच असणार आहे, ह्याची मला खूप खात्री होती आणि मला विश्वास आहे त्यांच्यावरती इथून पुढेही. आणि ह्याच्या आधीही होता, माहिती नाही कसा, पण तो बसला, की त्यांच्याकडनं असं त्यांची दुसरी शॉर्ट फिल्म पण मी केली. त्याच्यामध्ये एक छोटं पण खूपच इम्पॉर्टंट कॅरेक्टर होतं आणि त्यांनी मला फोन करून विचारलं, की "मानसी, असं-असं आहे, तू करशील का? पण ते एवढे सीन्स आहेत, पण ते असं-असं आहे." मी म्हटलं, "तुम्ही म्हणताय ना, तुम्हाला काय वाटतंय मी हे करावं ना, मग मी करतीये. मग मला बाकीचं काही तुम्हाला विचारायची गरज नाहीये. कारण की मला माहिती आहे, की जर ते तेवढं इम्पॉर्टंट नसेल, तर तुम्ही मला सांगणारही नाही." त्यामुळे मला तेवढा त्यांच्यावरती विश्वास होता जेव्हा मला ही फिल्म मिळाली त्यावेळेससुद्धा, की जे काही करीन, जे काही कॅरेक्टर असेल, जी कुठली स्टोरी असेल, ती माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी, माझ्या पुढच्या प्रवासासाठी हे चांगलंच काहीतरी ठरेल. म्हणून त्यांनी मला ते सांगितलं असेल. सो हा माझा विश्वास होता त्यांच्यावरती. तुझा प्रश्न हो. त्यांना होता, पण मी तरी नाही. त्याचं उत्तर दिलं. तुझा दुसरा प्रश्न काय होता? की जेव्हा तू सेटवरती बिहाइंड द हां. पहिल्यांदा भेटली, बिहाइंड द सीन बिहाइंड द सीन. अगं, बिहाइंड द सीन आम्ही खूप मजा केली आहे. मजा म्हणजे असं नाही की आम्हाला खूप वेळ होता आणि आम्ही खूप टाईमपास केला. पण
आमचं खूप छान बॉन्डिंग झालं. त्याच्यामुळे आम्ही खूप ईजमध्ये होतो एकमेकांबरोबर. अं, आनंद काळे असू देत, दीपाली ताई असू देत, म्हणजे अगदी जाऊन गप्पा मारणं, की तुम्ही आज काय जेवलात आणि तू काय नाही जेवलीस, म्हणजे इतक्या साध्या-सुध्या आणि इतक्या बेसिक गप्पा सुद्धा इतक्या छान रंगायच्या आमच्या, की जाता येता सुद्धा खूप कम्फर्ट होता त्यांच्याबरोबर. त्यांचा सीन असू देत त्या दिवशी, नसू देत, ते येऊन सुद्धा आमच्याबरोबर गप्पा मारायचे. आम्हीही तेच करायचो आणि असं आमचं बॉन्डिंग खूप छान झालं. त्याच्यामुळे अगदी फॅमिलीसारखे आम्ही त्या सेटवरती वावरत होतो. त्यामुळे असं काहीच दडपण नव्हतं. स्टार्टिंगला खूप छान. थोडंसं वाटलं होतं, कारण की एवढे मोठे कलाकार आहेत, निशिगंधा मॅम आहेत, की कसं रिॲक्ट करतील? आपण त्यांच्याशी कसं बोलावं? हं, काय हं. बोलावं? हे बोलावं का नाही मला ह्या बोलावं? दोघांबद्दल काय सांगशील? म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा मनामध्ये सेटवर भेटली तर हं, हं. एक असतं भीती असते किंवा अ, तशी भीती काही होती का? आणि नंतर काय वाटलं, की "अरे वॉव! हे तर किती छान आहेत." हां, नाही तेच सांगत होते, की असं वाटायचं पहिल्यांदा, वाटलं होतं पहिल्यांदा, हं, की कसं रिॲक्ट करतील हे? आपण काय बोलावं हं. ह्यांच्याशी? आपण मजा, चेष्टा काही केली तर त्यांना ते आवडेल का नाही? इथपासून सगळे थॉट्स होते. पण द मोमेंट त्यांना भेटलो, मला असं काहीच जाणवलं नाही. खूपच छान आणि असं सुंदर आणि असं एकदम मनमिळावू आहेत ते. त्याच्यामुळे कन्व्हर्सेशन इतकं छान फ्लो झालं, की कधी असा प्रश्नच आला नाही, की मी ह्यांच्यापाशी हे बोलू शकते का नाही? मी आजही खूप नॉर्मल गोष्टी त्यांच्याशी बोलू शकते इतक्या सहजतेने आणि तेही तसेच रिस्पॉन्ड करतात. त्यामुळे ते असे वाटले, की खूप सीरियस आहेत, पण ते सीरियस नाहीयेत. ते असे खूप असे घरच्यांसारखे आहेत आपल्या. त्यामुळे तसं काही दडपण असं नव्हतं आणि सीन्स करताना सुद्धा मजा आली. कारण की त्यांनी खूप अ, म्हणजे सांभाळून घेतलं. म्हणजे एकत्र होऊन आम्ही काम केलंय. आम्ही कोणीच इंडिव्हिज्युअल लेव्हलवरती काम नाही केलेलं. प्रत्येकाने जो सीन आहे, त्या सीनमध्ये जितके लोकं आहेत, त्यांनी लिटरली एकीने काम केलेलं आहे. त्याचं रिहर्सल असू देत थोडीशी, सीन चालू व्हायच्या आधी एक 5 मिनिटं रिहर्सल का होईना, पण सतीश सर येऊन मला स्वतः म्हणाले, की "चला आपण रिहर्सल करूया का?" आणि ते माझ्यासाठी खूप असं सरप्रायझिंग होतं, की एवढा मोठा कलाकार मला येऊन म्हणतोय, की आपण रिहर्सल करूया का? कारण की मी घाबरत होते, की मी कसं म्हणू यांना? हे तर एवढे प्रो आहेत. मी यांना नाही म्हणू शकत, की आपण रिहर्सल करूया का? पण तेच त्यांनी केलं. त्यांनी ते जे बॅरियर होतं ना, ते त्यांनी एकदमच मिटवून टाकलं आणि आमच्यामध्ये ती गॅपच नाही राहिली. त्यामुळे खूप छान आणि इझिली आम्ही शूट करू शकलो. खूप छान. आम्ही खूप मोठे आहोत, असं कधी त्यांनी सेटवरती दाखवलंच नाही. आम्ही खूप एक्सपिरियन्स्ड आहोत. आम्हाला एवढी अशी रिस्पेक्ट दिली पाहिजे, आमच्याशी असं वागलं पाहिजे, असं कधीच त्यांनी दाखवलं नाही. आणि कोणी असं डिसरिस्पेक्टफुल ही नव्हतं त्यांच्याबरोबर. पण कुठेही असं चुकूनही असं घडलं असं मला वाटत नाही. नाही ना. अच्छा, नाही ना, असं स्वतःच बोलले. नाही, पण असं मजा कधीच आली नाही, त्यामुळे. कधीच नाही, कधीच नाही. धमाल आली. त्यामुळे खूप मजा आली यांच्याबरोबर काम करायला. खूप छान. आम्हालाही. हो, हो, हो. अगदी म्हणजे माझी खंत तीच आहे, कारण मला नचिकेत बरं म्हणजे यंग जनरेशन म्हणशील तर मला नचिकेत बरोबरच माझे सीन होते. माझे हिच्याबरोबर सीन सीनच मानसी नाही. बरोबर सीन नव्हते. त्याचं मला फार वाईट वाटतं. परत नेक्स्ट ह्याच्यात. येस. पार्ट 2. मयुरा. पार्ट 2. तुला पाहता पाठ येस. तुला पाहता पण प्रेमाची गोष्ट. सॉरी, येस तुम्ही हां. म्हणत होता नाही, नाही. काहीतरी. पण म्हणजे तेच ती म्हणाली तसं, की आम्ही आम्ही पण या सिनेमाच्या निमित्तानेच प्रथम भेटलो. सगळ्यांशी. हां. हां. पण तितकी छान म्हणजे खूप काय मोकळी आणि तरीसुद्धा खूप मॅच्युअर्ड समजू अशी आहे, की अ, कारण ती असं म्हणतेय, की हे मोठे लोकं, मोठे ॲक्टर्स आणि त्यांच्याबरोबर कसं वागावं, कसं तसंच आम्हालाही म्हणजे मला तर असं वाटतं, कारण आजच्या जनरेशनला कितपत आवडेल आम्ही हं. त्यांच्याशी काही बोललं, गप्पा मारल्या किंवा काही विचारलं, काही म्हणजे तू कुठे असतेस, घरी कोण असतं किंवा तुला काय आवडतं वगैरे. एक सुरुवातीला आपण काहीतरी एक हं. कन्व्हर्सेशन करतो ना, जेव्हा आपल्याला हो. काहीच एकमेकांबद्दल माहिती नसतं. त्यामुळे फक्तच काय कपडे, मेकअप आणि दागिने याच्याबद्दल नाही, आपण त्या माणसाबद्दल जाणून घेण्यात
पण ते थोडं हे असतं की बाबा ही मुलं कशी रिॲक्ट होतील, त्यांना आवडेल की नाही, त्यांची पर्सनल स्पेस भेदून वगैरे आम्ही करेक्ट जातोय. करेक्ट. पण तसं या दोघांच्या बद्दलही नाही वाटलं की ते अतिशय मोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारत खूप होते. छान. म्हणजे दोन्ही पिढ्यांना दडपण होतं तसं हो भेटताना हो असं मी हो. म्हणेन. हे मला आता पहिल्यांदाच पण कळालं. खरं हो, म्हणजे ही नाही, असं गोष्ट असतं खरी समजू आहे. आहे. शकते, काय पण मला बघा, असं वाटलं नाही की त्यांना ही असं हां, हां. वाटलं नाही असेल. नाही, तर नाही म्हणजे त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला म्हणजे आता बरेच सिनेमा केले, मेकअप रूम मध्ये गेल्यानंतर जे होतं ना, ज्या रिॲक्शन्स मिळतात ना यंग जनरेशन कडून, त्याला असं वाटतं अरे नको, मग तिकडे नको जाऊया, आपण मग बाहेर खुर्ची टाकून बसलेलं बरं. असं हम्म. असं होतं बरेच वेळा. हम्म. अरे आला तो, चल चल सांभाळ सांभाळ, असं हम्म. असं नको ते. पण ते हिच्याकडनं किंवा आमच्या नचिकेत. नचिकेतकडनं असं कधी झालं नाही वा. आणि कोणाकडूनही असं झालं नाही. त्याच्यामुळे मला मला असं वाटतं की मी इतकी वर्ष, 50 वर्ष होऊन गेले मला या क्षेत्रात, इतकं छान युनिट, इतकी छान माणसं मला पहिल्यांदा भेटल्यासारखी वाटते. खूप खरंच. छान. मी म्हणेन तुला पाहता प्रेमाची गोष्ट दोन पिढ्यांची. जर का प्रेमाच्या व्याख्या फार वेगवेगळ्या असतात प्रत्येकासाठी. मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुमच्या प्रेमाच्या व्याख्या काय आहेत? आणि आत्ताची पिढी जी आहे कुठेतरी करिअरच्या मागे म्हणा किंवा फास्ट लाईफच्या मागे कुठेतरी प्रेम जे खरं प्रेम आहे ते कुठेतरी मिस होतंय का? त्यांच्या हातून निसटतंय का? तुम्हाला काय वाटतं? तू आता म्हणालीस ते खरंच आहे की प्रेमाची व्याख्या असं शब्दात करणं असं कठीण आहे की प्रेम इज इक्वल हं, टू हं. असं. परंतु बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मला असं वाटतं की ते सगळ्या काळामध्ये प्रेम इज इक्वल टू व्हॉट ते तसंच राहील. म्हणजे आता ही म्हणाली की त्याचं एक्सप्रेशन, ते व्यक्त होण्याच्या पद्धती. परंतु कदाचित प्रेमाकडनंच्या अपेक्षा ज्या आहेत ना, हं, त्या आजच्या ह्याच्या बदलल्या आहेत की काय, असं मला वाटतं. म्हणजे पूर्वी आपण प्रेमात आहोत. प्रेम ही एक खूप सुंदर भावना आहे आणि ती आपल्याला खूप अ, ताकद देते. म्हणजे ती आपल्याला खूप समर्थ बनवायला पाहिजे प्रेमाने. प्रेमाने आपल्याला वीक नाही बनवता कामा, असं मला वाटतं. की त्यामुळे ते लक्षात घेऊन प्रेमाच्या बरोबर त्याच्यात दुसरा माणूस, एका माणसाच्या बरोबर कुणीही दुसरा माणूस आला की तुम्हाला काही ना काही गोष्टींमध्ये तडजोड ही करावीच लागते. नाहीतर तुम्ही स्वतःबरोबरच राहा ना. म्हणजे हं. तुम्ही स्वतःबरोबर राहत असताना सुद्धा तुमचे भावभावना, कधी तुम्हाला हे आवडतं, कधी त्याच परिस्थितीचा तुम्हाला कंटाळा येतो, राग येतो, असं वेगवेगळं त्या परिस्थितीप्रमाणे, त्या काळाप्रमाणे, त्या वेळेप्रमाणे तुमचंही हं. भावनांचे चढ-उतार होत असतात. तुम्ही जेव्हा दुसऱ्या माणसाबरोबर राहता, बराच काळ घालवता, तेव्हा तुम्हाला काही ना काही गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट, तडजोड ही करावीच लागते आणि तो स्वीकार किंवा ते पूर्वीच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणजे ते गृहीतच धरलं जायचं हं. की आपल्याला हे करावंच लागणार आहे आणि जे आता नाही आवडत त्यांना की मी का बदलू किंवा मी का हे करू, असं वाटतं आणि त्यामुळे मग ताणतणाव वाढतात, असं मला वाटतं. प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस किंवा जागा ही प्रियच असते आणि ती मी म्हणतो तसंच झालं तर ते नेहमीच आवडतच असतं. परंतु प्रेम हे दोन व्यक्तींनी एकत्र येऊन घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तडजोड, दुसऱ्याचा विचार करणं, हं. दुसऱ्याला आदर देणं आणि दुसरा आहे तसा स्वीकारणं, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग घडत असतात. कारण कसं असतं, तुम्ही एखादा निर्णय घेता प्रेमात, तेव्हा काळाच्या कसोटीवर तो कसा उतरतो हे महत्वाचं असतं. की तुम्ही जी परिस्थिती पुढे काय येणार आहे तुम्हाला माहिती नसतं. ती आल्यानंतर म्हणजे असं म्हणतात की खूप चढ-उतार आणि फार वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा दोन अशा व्यक्ती असतात की ज्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवलेले असतात. की कम व्हॉट मे, हं. काही आलं तरी आम्ही आमची साथ सोडणार नाही. बरोबर. हा जेव्हा विश्वास असतो ना, तेव्हा ते प्रेम खूप दीर्घकाळपणे टिकतं आणि मग ते खूप मोठ्या-मोठ्या संकटांना सुद्धा
ते समर्थपणे तोंड देऊ शकतं असं मला वाटतं. सतीचं मी म्हणेन तुम्हालाही म्हणजे कमिटमेंट आणि एका ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे आधी जी होती ते कमिटमेंट होते, लग्न झालं म्हणजे झालं किंवा प्रेम सुद्धा एकच असायचं. आता प्रेम सुद्धा काल ब्रेकअप लगेच दुसऱ्या दिवशी दुसरं प्रेम प्रकरण असं सुद्धा असतं किंवा आजची पिढी कुठेतरी घाबरते लग्न संस्थेला. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता इतकं ह्यांनी खूप छान सांगितलं, तर मी आता काय बोलणार. सर्वात महत्वाची गोष्ट एवढीच आहे की पूर्वीचं प्रेम आणि आत्ताचं प्रेम त्याच्यात म्हणजे मला असं फरक दिरकार करायचा नाहीये. पण पूर्वी म्हणजे मी आता काय मी जिथे राहतो मी ग्राउंड फ्लोअरलाच राहतो. अनेक लोक जाताना येताना दिसत असतात. त्याच्यात खूप तरुण जोडपी जाताना येताना दिसतात. म्हणजे शाळेतली मुलं आणि मुली यांची सुद्धा प्रेम प्रकरण चालू असतात. हे कळतं, दिसतं. आणि थोडासा राग येतो आणि आश्चर्य वाटतं की अरे हे काय चाललेलं आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला माझं लग्न होऊन आता 52 वर्ष झाली. मी माझ्या बायकोबरोबर जात असताना मी जर चुकून हात लागला तर सॉरी असं म्हणायचं, सॉरी. आता तसं काही नाही. आता गळ्यात गळे घालून चाललेले असतात. म्हणजे ऑफकोर्स ते काय चांगलं वाईट ते ठरवतं. म्हणजे पण मला गंमत वाटते. पूर्वी अशा पद्धती नव्हत्या. लग्न झालं छान झालं, मग काय प्रेम करता येतं ते तुम्ही प्रेम करा. पण हे ज्या वेळेला आम्हाला पार्कात वगैरे दिसतं, म्हणजे मध्ये बऱ्याच वेळा बोललं त्यातलं काय दिसलं की एक जोडपं बसलेलं आहे, तरुण प्रेमासाठी बसलेलं आहे आणि दोघे जण आपापल्या मोबाईलवर आहेत. हे असं बघायला मिळतं. तर मला कळत नाही ते प्रेम करेक्ट की हे प्रेम करेक्ट आहे. पण मला असं वाटतं की पूर्वीचं प्रेम जास्ती चांगलं आहे. आणि यांनी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही लढाईला जाण्यासाठी ते सज्ज करतं आणि तुम्ही जिंकता तिथे. फक्त ते प्रेम प्रामाणिक असणं गरजेचं आहे मला. मानसी, तू काय सांगशील? आधीचं प्रेम आत्ताचं प्रेम असं येस, म्हणतेस का? म्हणजे तू आत्ताची ओव्हरऑलच जनरेशन मी तुला म्हणेन प्रेमाचं ओव्हरऑल मी म्हणेन प्रेमाबद्दल. कारण कुठेतरी आत्ताची पिढी आहे ती म्हणते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जाते. कारण ते घाबरतात कुठेतरी त्या कमिटमेंटला म्हणा किंवा त्यांची बाजू अशी असते की लग्न संस्था त्यांना विश्वास नसतो ह्या गोष्टीवरती. आणि जुनं काळाचं जे प्रेम आहे ते एकदा हात पकडला की मग तो सोडणार नाही असं. त्याबद्दल काय वाटतं? मला म्हणजे आपण कंपॅरिझन करण्यापेक्षा कसं आहे की प्रेम म्हणजे हम्म. मी कसं बघते ह्या प्रेमाकडे. प्रेम म्हणजे घर. तुला घरात कसं वाटतं कम्फर्टेबल? तू कशीही वावरू शकतेस. तुला कोणी जज करणारं नाहीये. तुला गरज पडली तर सपोर्टच मिळतो. म्हणजे जे काही मिळतं सपोर्ट, कॉन्फिडन्स हा घरातून मिळतो. सो मला असं वाटतं प्रेमातही तसंच असावं आणि ते नातं कुठलंही असू शकतं. म्हणजे प्रेमात नातं फक्त गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा-बायको असं नसतं. म्हणजे ते प्रेम कोणाचंही कोणावर असू शकतं आणि त्या प्रेमात तुम्हाला कुठेही जेव्हा तुम्हाला असं खूप बंदिस्त वाटतं, ते चुकीचं आहे. जिथे तुम्हाला असं मोकळीक मिळते, तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतं. तुम्ही चुकलात तर तुम्ही पडताना तुम्हाला सांभाळायला कोणीतरी असतं. ॲट द सेम टाईम तुम्हाला सांभाळल्यानंतरही तुम्हाला 2 थप्पड मारून कोणीतरी समजून सांगतं, की हे चुकलंय तुझं. पण तू टेन्शन घेऊ नकोस. तू जर पडत असशील तर मी आहे तुला पकडायला. अशी एखादी जी व्यक्ती असते ना, मला वाटतं हे प्रेम असं प्रेम असणं जास्त महत्त्वाचं आहे. मग ह्यात सगळंच येतं. रिस्पेक्ट येतो. अ, बाकी सगळ्याच गोष्टी ट्रस्ट, येतात. विश्वास, ट्रान्सपरन्सी. जेव्हा तुम्ही कोणातरी बांधून ठेवत नाही, तरीसुद्धा त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला तुमचं आयुष्य घालवायचंय. त्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीबरोबर आहात. मला वाटतं हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे कुठल्याही नात्यात तुम्हाला जर मिळत असेल ना, तर ते नातं माणसाने सोडू नये. खूप छान. कारण मग लग्नामध्येच प्रेम असतं आणि लिव्ह इन मध्ये हां. प्रेम नसतं असं नाही आहे. म्हणजे याच्यात एक आजूबाजूचंच वाक्य आहे सिनेमामध्ये की 15-15 वर्ष लिव्ह इन मध्ये छान आनंदाने राहणारी जोडपी मी बघितलेली आहेत आणि आधी खूप वर्ष प्रेम करून लग्न करून वर्षभरात घटस्फोट घेणारी जोडपी मी पाहिलेली आहे. सो ते तुमच्यावरती अवलंबून असतं की तुम्ही
प्रेम कसं निभावताय हे असं मला वाटतं. खूप छान. म्हणजे कारण की दोन्ही कमिटमेंट जोडीदार ही दोन्हीकडे दोन्ही असते. पण. तुम्ही लिव्ह इन मध्ये येता म्हणजे तुम्ही कमिटेड नाही आहात का? असं असं नाही. नाहीये. तुम्ही कमिटेड आहात, फक्त तुम्हाला एवढंच आहे की तुम्हाला ते बंधन नकोय. आणि ते जिथे वाटतं तिथे आत्ता आपण लगेच त्यात उडी मारायला घाबरतो. लग्न करून डायरेक्ट झालं आता ह्याच्यापुढे काहीच नाही. हे जे एक मेंटल ब्लॉकेज येतं ना, त्या गोष्टीसाठी लोकं घाबरतात असं मला वाटतं. जे आधी नव्हतं. आधी त्यात ते उडी मारून बघायचे आणि मग म्हणजे ॲडजस्टमेंटची तयारी खूप होती आधी. आता त्या हिशोबाने कमी आहे. म्हणजे इतकं ॲडजस्ट करायला लोकं रेडी नाहीयेत. वेळ पण नाहीये तेवढा आणि सगळेच एवढे बिझी आहेत. ते थोडंसं म्हणतात, "मी हक्क एवढं कशाला ॲडजस्ट करू?" असं थोडंसं होतं. आपल्याला जे हवं म्हणजे आपल्याला आपले जे हक्क आहेत हं. त्याची आपल्याला खूप हे असते. परंतु ज्या जबाबदाऱ्या असतात त्यांची आपल्याला भीती वाटते. पण असं आयुष्य हे पॅकेज आहे ना, त्या सगळ्या हं. गोष्टी त्याच्यात आहेत. असं तुम्ही फक्तच हं. मजा करत जगलात तर ते काय आयुष्य हे नाही. त्याच्यात काही ना काही चढ खाचखळगे सगळे आणि हे सगळं. असलेच पाहिजेत असं खूप मला छान. मी रॅपिड फायर राउंड घेते. खूप छान आपले वैचारिक गप्पा झाल्या असं मी म्हणेन विषयांवरती. आता एका शब्दात उत्तरं. वाटतं. प्रेम म्हटलं की फर्स्ट प्रेम किंवा पहिलं असं सगळं येतं. तर काही प्रश्न असे घेते की पहिला ऑन स्क्रीन रोल, भूमिका तुमची तुम्हाला आठवते का? पहिली भूमिका ऑन स्क्रीन जी तुम्ही साकारली होती तिघांसाठी? येस. मी अत्याचार नावाचा सिनेमा केला होता. 78-79 साली पहिला. आणि तो बोलतो कादंबरी जी दया पवारांची आहे त्याच्यावर तो सिनेमा होता. त्यातला दया पवारांचा रोल मी केलेला होता. ती पहिली भूमिका. पहिली त्याच्यात भास्कर चंदावरकर त्याचे डिरेक्टर होते आणि NFDCची पहिली मराठी फिल्म होती ती. हो वा. मानसी? मी 2019 मध्ये पहिली ऑडिशन दिली ॲक्टिंगसाठी, ॲडसाठी. पहिली ऑडिशन दिली आणि ती पहिली ॲडच मला मिळाली. ती बॉशची ॲड होती. सो तो माझा पहिला एक्सपिरियन्स आहे ऑन स्क्रीन. मी पहिलं कॅमेऱ्यासमोर मला असं वाटतं की टेलिव्हिजनवरती म्हणजे सह्याद्री होतं तेव्हा केली होती. मला ते नेमकं आठवत नाही पण मला वाटतं प्रवास असं काहीतरी त्या छोट्या TV प्लेचं नाव होतं. सुमतीताई गुप्ते होत्या, विनायक चासकर त्याचे डिरेक्टर होते. आणि सिनेमामध्ये माझा साधारण 89-90 साली वगैरे वजीर नावाचा एक सिनेमा होता. त्याच्यामध्ये मी काम केलेलं होतं. आशुतोष गोवारीकर त्याच्यात काम करत होते आणि तो संजय रावळनी डिरेक्ट केला होता. त्याला बरीच प्राइजेस वगैरे विक्रमजी होते त्याच्यात. मी अश्विनी भावेच्या मैत्रिणीचं किंवा असं काहीतरी काम केलेलं होतं. सो दॅट वॉज सिनेमामधलं पहिलं काम माझं. पहिलं प्रेम तसंच पहिली सॅलरी खूप महत्वाची असते. तर पहिली सॅलरी आठवते का? ती किती रक्कम होती? मानसी मी तुझ्यापासून. मला वाटतं 12th झाल्यानंतर FY मध्ये असताना मी एका टॅक्स कन्सल्टंटकडे इंटरव्ह्यू दिला होता. पहिलाच इंटरव्ह्यू आणि मला तो जॉब मिळाला होता. आणि त्या पहिल्या महिन्यात मला वाटतं 10 दिवस का असे काहीतरी झाले होते. आणि माझी पहिली सॅलरी मला आली होती ₹562. आणि ती मी अजूनही जपून ठेवली. माझ्याकडे आहे ती. खूप छान. सतीश सर? मी नोकरीला लागलो रिडिफ्युजन ॲडव्हर्टायझिंग एजन्सीवर. कारण मी कमर्शियल आर्टिस्ट मी जजेस बनणार. तर त्यावेळेला मला पहिला पगार जो मिळाला ₹265. म्हणजे ही गोष्ट आहे 73 सालची. हो बापरे, काय बापरे, यांची स्मरणशक्ती दोघांची हां. फारच दांडगी आहे. मला एवढं आठवत नाही पण माझं पहिली नोकरी ही जीवन विकास केंद्र म्हणून होतं. तिथे लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणून होती माझी लॅब सुरू करण्याच्या आधी. तर तिथला पगार मला आठवत नाहीये. पण माझं पहिलं नाटक प्रोफेशनल मी जे केलं 86 मध्ये तेव्हा ₹75 नाईट मला होती. ते मला आठवतंय. मला मी नाट्याकडे केलेली मित्राची गोष्ट पहिलं प्रोफेशनल नाटक माझं 80 साली ₹50 होती. पहिलं प्रेम आलं, पहिलं क्रश. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं की
पहिल्यांदा आपल्याला कोणतरी व्यक्ती आवडते, तर तुमच्या आयुष्यातलं पहिलं क्रश? कोण आहे ते? हा, म्हणजे अ, तेव्हा लहानपणी सुद्धा कधी कॉलेजमध्ये असताना असायचं की फर्स्ट क्रश प्रोफेसर असायचे किंवा काही असं हो. नाही पण फर्स्ट असं झालं क्रश? म्हणजे जरा मला सगळं अनइंटरेस्टिंग आठवतंय. फार हे वाटणार नाही, पण माझा नवराच माझा पहिला क्रश होता. कारण वा. तो मी शाळेत असल्यापासूनच तो मला भेटला, माझ्या भावाचा मित्र म्हणून. त्यामुळे नंतर मग काय इकडे-तिकडे बघायला काही स्कोप नव्हता. तो फर्स्ट क्रश, फर्स्ट लव्ह हो. सगळीकडे. मला कधीच आहे. दोन ओ, दोन. एक माझी बायको हा. आणि दुसरं मधुबाला. उदयचा आहे हा ना? मधुबाला. आमच्याकडे वा. मधुबालाचं मोठं पोस्टर आहे. असं ऍक्टर वाला द्यायचंय का आन्सर? नाही, तर नाही, मग नाही, मी देऊ तू शकते. तू आता खरं तुम्ही सांगू मला शकते. जज कराल. नाही. फर्स्ट स्टँडर्ड. माझ्या ओ. क्लासमध्ये एक जण होता. अं, का तेही सांगते. म्हणजे त्याचं रिझन असं होतं की तो क्लासमध्ये फर्स्ट यायचा. गोरा गोरा होता. मला नावही आठवतं, मला सगळं आठवतंय, पण आपण नावाकडे नको नको जायला. जाऊया. पण त्याला असं होतं की तो फर्स्ट यायचा. आमची ना मॅथ्स क्विज असायची. तर मॅथ क्विजमध्ये असं होतं की टेबल्स लाईनीनी म्हणायचे आणि जे कोण नाही आन्सर देऊ शकणार तो बाहेर जाणार आणि मग त्यांनी जो जिंकतो लास्टला एकच जण राहतो. त्याला सगळ्यांनी एक-एक चॉकलेट द्यायचं. असं ते होतं. असं थोडं इंटरेस्टिंग वाटायचं आणि मेजॉरिटी टाइम्स तो जिंकायचा. म्हणून मला आवडायचा की हुशार आहे. वा. म्हणजे तुझं फर्स्ट क्रश पहिलीलाच होतं. फर्स्ट अगदी ना स्टँडर्ड. छोटं म्हणजे असं क्रश असं माहिती नव्हतं, पण हां, पण खूप हां, छान आहे. हां, आवडायचं. असं वाटायचं. रोमॅन्टिक मूव्ही कुठला आवडतो चित्रपट की जो आजही मराठी चित्रपट आहे की जसं की कादंबरी मी म्हणाली पुस्तकं, तसं तुला पाहता हे कुठेतरी प्रेमाची गोष्ट आहे. तसा कुठला चित्रपट जो आजही तुमचा फेवरेट आहे? मराठी? हा, मराठी मराठी? किंवा हिंदी. मोस्टली मला मराठी उत्तर दिलं तर आवडेल मराठी चित्रपटाचं. सध्या जर नक्की मराठी इला मॅम तुझंही असेल म्हणजे त्या काळात तर चित्रपटाचे असे फॅन सगळे होते की आणि तो चित्रपट बघण्यासाठी किंवा ते हिरो हिरोईन्स मधुबालाचा एखादा किंवा असं काही की ते जायचं चित्रपट बघायला. असा एखादा मूवी चित्रपट की जो म्हणजे मराठीतलं माझ्या लक्षात येत नाहीये, कारण बरेच चित्रपट आवडलेले आहेत. त्याच्यामुळे किंवा एखादं गाणं असं आठवतं की जे गाणं होतं की जे फेवरेट गाणं आहे किंवा रोमॅन्टिक मूवी म्हणा किंवा एखादं रोमॅन्टिक आणि सॉन्ग. हिंदी चित्रपटात हो. म्हणायचं झालं तर मी गाईड सांगेन. चित्रपट मला आवडला. चोरी चोरी पाहिली मला आठवतं. म्हणजे तेव्हा आम्ही खूप लहानपणी सिनेमे थिएटरला जाऊन हा. पाहायचो नाही, पण आजोळी पंढरपूरला गेलो तर तिथे थिएटर जे होतं तिथे आम्हाला आमचे मामा मामी डॉक्टर होते, त्यामुळे आम्ही कधीही जाऊन त्या थिएटरमध्ये बसू शकायचो. तर तेव्हाचा मला ते राज कपूर आणि नर्गिसचा मला ते मराठीमध्ये खूप पाठार आवडलेला होता. हा. हो. खूप छान. मा मानसी. मराठीमध्ये म्हणालीस तर मला ना मुंबई, पुणे, मुंबई पहिला जो होता तो हा. मला खूपच आवडलेला आणि हिंदी तर मी शाहरुख खान फॅन आहे. त्यामुळे शाहरुख खानचे सगळेच आधीपासूनचे सगळेच पिक्चर मग हम्म, DDLJ असू देत, लहान कभी खुशी कभी गम असू देत, वयामध्ये सगळेच. रोमन हॉलिडेनी खूप असं मनावरती गारुड ओके. केलेलं होतं आता असं मी ना मला. तुम्हाला ऑप्शन देते. तुम्हाला एक ऑप्शन सांगायचं आहे दिस किंवा दॅट मधला. हा शेवटचा आपला राउंड असेल. चहा की लाँग ड्राईव्ह? म्हणजे जर का आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही जाताय किंवा पार्टनर सोबत तर चहा सोबत आवडेल सॉरी चाफा की लाँग ड्राईव्ह? चाफा, चाफा की लाँग ड्राईव्ह? लॉंग ड्राईव्ह. लाँग ड्राईव्ह. लॉंग. लॉंग ड्राईव्ह, प्रेमपत्र की व्हॉट्सअप मेसेज? प्रेमपत्र. प्रेमपत्र. पत्र. साधे बागेतलं म्हणजे बागेमध्ये कट्टा संवाद की रूफटॉप डिनर? आजकाल जे आहे की मोठ्या हॉटेल्समध्ये रूफटॉपमध्ये जाऊन छान असं डिनर करणं की बागेमध्ये बसून गप्पा गोष्टी? बागेमध्ये. रूफटॉप. रूफटॉप. बागेमध्ये. ओके. जुने ब्लॅक अँड व्हाईट रोमॅन्टिक गाणं की आजचे फास्ट बीट्स गाणी? ओल्ड इज गोल्ड. जुनी गाणी. इला मॅम. एनी टाइम. हो, जुनी गाणी. जुनी पण गाणी. मध्ये मध्ये ते असं सगळं गोड नाही, मध्ये एखादं काहीतरी हे लागतं ना त्यामुळे. ओके. डोळ्यात पाहून शांतपणे सांगणं की सोशल मीडियावरती पोस्ट करून सांगणं? सगळी उत्तर हेच आहेत म्हणजे डोळ्यात डोळ्यात पाहून पाहून. येस. घरी बनवलेला चहा
म्हणजे चहा किंवा कॉफी घरी बनवलेली की कॉफी मध्ये जाऊन कॉफी म्हणजे शॉप अजिबातच नाही नाही, कॉफी घरी, शॉप मध्ये घरी. जाऊन घरी घरी. घर 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 म्हणजे प्रेम येस त्यातच कॉफी चहा भजी वा पाऊस पाऊस खूप चहा. छान थँक्यू खूप Yes. छान वाटलं तुमच्या तिघांशी सुद्धा हा संवाद साधून जाता जाता आपल्या प्रेक्षकांना नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना तुमच्या फॅन्सला ह्या चित्रपटासाठी काही सांगायचं असेल तर काय सांगा नाही, 10 जुलैला हा आमचा तुला पाहता चित्रपट रिलीज होतोय. जगभर दाखवला जाणार आहे. तर शेजारच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही पहा तो. स्वतःला कुटुंबासोबत बघा. शेजारच्यांबरोबर जा हा. शेजारच्यांबरोबर जा. उत्तम सिनेमा आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे, त्यामुळे तुम्ही तो जरूर बघा. 10 जुलैला सगळ्यांनी नक्की ही फिल्म बघा कारण की घरी जाताना तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असेल आणि एखादी मुवमेंट जी तुम्हाला फिल्म मधली जी तुम्ही नक्की रिलेट कराल त्याच्याबरोबर ती तुम्ही घरी जाताना तुमच्याबरोबर घेऊन जाईल याची खात्री आहे मला त्यामुळे नक्की बघा